UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे फडणवीसांमध्ये वर्षाभंगावर पाऊण तास चर्चा। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यपालांकडे पत्र देत महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा। सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्या 5:30 वाजता फडणवीसांचा ग्रँड शपथविधी। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पाठिंब्याचं पत्र दिलं। महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंची माहिती। अजितदादांना सकाळ संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव। एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना मिश्किल टोला। दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड। सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांनी मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर। तर शेलार, पंकजा मुंडे आणि रवींद्र चव्हाणांकडून ठरावाला अनुमोदन। पंतप्रधान मोदींनी एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं। एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच फडणवीसांचा नारा। पंतप्रधान मोदींसह जनतेचे मानले आभार। फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी सागरवर नेत्यांची गर्दी। नितेश राणे, राहुल नार्वेकर, रामदास आठवलेंसह अनेक नेते फडणवीसांच्या भेटीला। गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। लाडक्या बहिणींकडून एकच भाऊ देवा भाऊच्या घोषणा। लाडू पेढे वाटप पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा। उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। इतर मंत्र्यांचा शपथविधी अद्याप निश्चित नाही। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही। 2.5 वर्षात प्रचंड त्रास झाला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावण्यात आला, बेईमानी झाली। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे शरद पवारांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। राजशिष्टाचार विभागाकडून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण दिल्याची माहिती। मुंबईत भाजपची दादागिरी सुरू। गुजराती बोलण्याच्या धमक्या देत मराठी माणसाचा पगडा पुसून टाकण्याचा प्रयत्न। मराठी मारवाडी वादावर संजय राऊतांकडून भाजप लक्ष। लाडकी बहिणीची योजनेची अर्जाची पुन्हा पडताळणी होणार। फसवणूक खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची उलट तपासणी होण्याची शक्यता। अनमोल बिष्टोई बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मुख्य सूत्रधार। मुंबई पोलिसांची कोर्टात माहिती। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील 8 जणांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिंदर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न। हल्ल्यात बादल थोडक्यात बचावले। सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाला। पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। सकाळी 7:27 भूकंपाचे धक्के जाणवले। तेलंगणा राज्यातील मुलुगू परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू। वाशिमसह जालना, नंदुरबार, परभणीत अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याच्या राज्य सरकारच्या उद्देशाला हरताळ। सोयाबीन खरेदी केवळ 2%। 14 लाख टनांचं उद्दिष्ट असताना 27,000 टन सोयाबीनची खरेदी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।